मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुम्हाला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॅनेजमेंट अकाउंटच्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये. पहिल्या दोन लेक्चरमध्ये आपण पाहिलं की स्टेटमेंट शो आपण फंड फ्लोचं इंट्रोडक्शन पाहिलं, त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल काय असतं ते पाहिलं, त्याच्यामध्ये करंट असेट्स कशाला म्हणायचं, करंट लायबिलिटी कशाला म्हणायचं आणि त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहिल्या आहेत. तरी सुद्धा परत एक वेळेस मी आपल्या समोर वर्किंग कॅपिटल मीन्स व्हॉट काय असतं ते आपल्याला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर वर्किंग कॅपिटल म्हणजे द एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटी इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. इट इज नथिंग बट करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. सो व्हॉट आर द करंट असेट? Current assets means those assets which can be convertible into the cash within 1 year or less. म्हणजे ज्या असेट्स एका वर्षाच्या आत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये कॅश मध्ये कन्वर्ट होतात अशा सगळ्याच असेटला आपण काय म्हणतो तर करंट असेट्स असं म्हणत असतो. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे? करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मीन्स व्हॉट? द डेप्ट ऑर ऑब्लिगेशन. म्हणजे डेप्ट किंवा ऑब्लिगेशन जे आहे ते विदिन 1 इयर हे आपल्याला समोरच्या पार्टीला पे करावंच लागतं असं ऑब्लिगेशन किंवा डेप्ट म्हणजे काय रे? तर तुमचं ते असणार आहे करंट लायबिलिटी. सो फॉर एक्झाम्पल करंट लायबिलिटी काय? तर क्रेडिटर्स आहेत, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत आणि वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स असतील. तर करंट असेटचं उदाहरण जर पाहिलं तर नंबर 1 ला येईल स्टॉक. स्टॉकलाच दुसरं नाव आहे इन्व्हेंटरी. याच्यानंतर येईल तुमचे डेटर्स येईल, बिल्स रिसिवेबल येईल आणि कॅश आणि बँकेचं बॅलन्स. ह्या उदाहरणासाठी असेट येतील. याच्यानंतर सुद्धा असेट असतात, मार्केटेबल सिक्युरिटीज असणार आहेत, वेगवेगळे असेट असतील. ठीक आहे, पण बेसिक कन्सेप्ट काय तर करंट असेटचे? तर करंट असेट म्हणजे अशा असेट्स की ज्या असेट विदिन 1 इयर एका वर्षाच्या टर्म मध्ये कॅश मध्ये कन्वर्ट होणाऱ्या सगळ्याच असेट म्हणजे कोणत्या तर करंट असेट. आपण पहिल्या दोन इंट्रोडक्शनच्या आणि वर्किंग कॅपिटलच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलंय. आज आपण डिटेलमध्ये फंड फ्लो स्टेटमेंट कशा प्रकारे वर्क करते, कशा प्रकारे असते ते आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपल्या समोर एक प्रॉब्लेम छोटासा फंड फ्लोचा या ठिकाणी सॉल्व्ह करूया. ठीक आहे, क्वेश्चन वाचूया आपण. क्वेश्चन रीड करतोय, सगळ्यांनी क्वेश्चन बघा. काय रे क्वेश्चन? The following is summarized balance sheet of Sujata Limited as on 31st December 2017 are given below. 2017 ची आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे. याच्यामध्ये लायबिलिटी 2016-17, असेट्स 2016 and 17. लायबिलिटी साइड मध्ये पहिला आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल 4,50,000, 4,50,000, नथिंग चेंज. देन जनरल रिझर्व, इट इज अक्युम्युलेटेड प्रॉफिट. पहिल्या वर्षी 3 lakhs आहे, नेक्स्ट इयर मध्ये 3,10,000 आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 56,000 and 68,000. अगेन क्रेडिटर्स 1,68,000, 1,34,000. नेक्स्ट आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 76,000 and 18,000. आणि लास्टली मॉर्गेज लोन. मॉर्गेज लोन पहिल्या वर्षी नील आहे आणि नेक्स्ट इयर मध्ये 2,70,000. पहिल्या वर्षी आपल्याकडे लोन नव्हतं, नेक्स्ट इयर मध्ये आणखी आपण लोन बॉरो केलं, त्याच्यामुळे या ठिकाणी कॅशचं बॅलन्स वाढलं आहे किंवा लोन आपलं वाढलं आहे. नेक्स्ट आहे असेट्स. असेट साइड मध्ये पहिली आहे फिक्स्ड असेट 4 lakh आणि दुसरी आहे 3,20,000. याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट 50,000, 60,000. स्टॉक 2,40,000, 2,10,000. डेटर्स 2,10,000 and 4,55,000. आणि लास्टली बँक 1,50,000 and 2,05,000. ऍडजस्टमेंट दिलेत खाली, ऍडजस्टमेंट बघून घ्या. इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग ₹8,000 वेअर सोल्ड फॉर ₹8,500. इन्व्हेस्टमेंट नावाची असेट आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे रे? 8,000ची इन्व्हेस्टमेंट आहे. कॉस्ट सांगितली आपल्याला आणि आपण सेल करतोय किती रुपयाला तर 8,500 ला. ठीक आहे, 8,000ची आहे, 8,500 ला विकतोय. 500 रुपये कुणीही सांगेल आपली प्रॉफिट झालेला आहे. मग या ठिकाणी कॉस्ट पेक्षा सेलिंग प्राइस जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली प्रॉफिट होणार आहे. आणि प्रॉफिट आपण पूर्वीपासून कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला असतो. ठीक आहे, आणि सेल केल्यानंतर आपण पाहूया.
त्याच्यानंतर पुढचं काय रे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे, मेड म्हटलंय, इट इज आपण फक्त प्रोव्हिजन करून ठेवली, तरतूद करून ठेवली, आपल्या खिशातून किंवा पैशाचं काहीही या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालं नाही, ही फक्त इव्हेंट आहे सांगितलं इथं. लास्टली काय सांगितलंय, ड्युरिंग द इयर फिक्स्ड असेट कॉस्टिंग ₹10,000 वेर सोल्ड फॉर ₹12,000. फिक्स अगेन तेच फिक्स्ड असेट आहेत, कॉस्ट किती आहे, कॉस्ट आहे 10,000 आणि विकलंय कितीला रे, तर सेलिंग प्राइस आहे त्याची 12,000. कॉस्ट आहे 10,000, सेल करतोय आपण 12,000 ला, या ठिकाणी वरचे जे 2,000 आहेत तो आपला प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, मग प्रॉफिट अगेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला असतो, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉस्ट प्राइस पेक्षा जर सेलिंग प्राइस जास्त असेल तर तिथं प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, आणि इथं जर कॉस्ट आहे 10,000, सेल करतोय कुठंतरी आपण 8,000 रुपयाला किंवा 9,000 रुपयाला, कॉस्ट पेक्षा जर सेलिंग प्राइस कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉस होणार आहे. लास्टली काय सांगितलं रे त्यांनी, तर डिव्हिडंड पेड ड्युरिंग द इयर 2017 अमाउंटेड टू किती 40,000, 40,000चा डिव्हिडंड पेड केला. एक गोष्ट लक्षात ठेवा, फंड फ्लो मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला कॅशचा विचार करायचा आहे, प्रत्येक आयटमचा आपल्याला कॅशचा विचार करायचा आहे. प्रत्येक आयटम वरून कॅश मध्ये वाढ होते किंवा कॅश मध्ये घट होते हेच बघायचंय. कॅश जर येत असेल तर इनफ्लो साईडला दाखवायचंय, कॅश जर जात असेल तर ते आउटफ्लोला दाखवायचे. आउटफ्लो कॅश आपल्या बिझनेस मध्ये येते, कॅशचा इनफ्लो होतोय तर इनफ्लो साईडला, आणि कॅश आपल्या बिझनेसच्या बाहेर जात असेल तर त्या ठिकाणी कॅशचा आउटफ्लो होणार आहे, आउटफ्लो ऑफ कॅश. ओके, डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. इनफ्लो आउटफ्लो, फंड फ्लोच्या दोन बाजू, सोर्सेस अँड ऍप्लिकेशन. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये कॅशचा इनफ्लो झाला की कॅशचा आउटफ्लो हे आपल्याला शोधून काढायचा. शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आता आपण पाहणार आहोत. फॉर्मॅट काय रे, पर्टिक्युलर्स 2016-17 इफेक्ट ऑन वर्किंग कॅपिटल वेदर इट इज इनक्रीज ऑर डिक्रीज. ओके, फॉर्मॅट सिंपल आहे, 2 लागोपाठचे वर्ष. इनक्रीज आणि डिक्रीज, इनक्रीज डिक्रीज कशामध्ये, तर वर्किंग कॅपिटल वरती काय इफेक्ट होते, वेदर इट इज इनक्रीज और डिक्रीज ते आपल्याला पाहायचं आहे. स्टार्टिंग पॉईंट काय वर्किंग कॅपिटलचा, तर करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करायचे. करंट असेट मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये किती दिलं, पाठीमागे जाऊन रीड करा बघा. तर सगळ्यात अगोदर करंट असेट आहे तुमच्याकडे स्टॉक नावाचे, बरोबर आहे. स्टॉक पहिल्या वर्षी किती आहे, तर 2,40,000चा आहे, आणि नेक्स्ट इयर मध्ये तो स्टॉक होतोय 2,10,000चा. पहिल्या वर्षी स्टॉक आपल्याकडे 2,40,000चा आहे, नेक्स्ट इयर मध्ये 2,10,000चा होतोय. स्टॉक वाढतोय का कमी होतोय, तर सिम्पली स्टॉक तुमचा डिक्रीज होतोय किती हजारांनी, तर 30,000नी स्टॉक या ठिकाणी डिक्रीज झाला. नेक्स्ट पुढचा असेट्स आहे तुमच्याकडे डेटर्स नावाचे असेट आहे. डेटर्स पहिल्या वर्षी डेटर्स किती आहेत रे, 2,10,000, आणि नेक्स्ट इयर मध्ये तेच डेटर्स किती होत आहेत रे, तर 4,55,000. पहिल्या वर्षी डेटर्स नावाची असेट्स आहे ती होती 2,10,000ची, आणि नेक्स्ट इयर मध्ये होते 2,55,000ची. मग डेटर्स वाढले की कमी झाले, तर ऑब्व्हियसली डेटर्स मध्ये वाढ झाली. किती रुपयाची वाढ झाली रे, तर 2,45,000 रुपयानं डेटर्स इनक्रीज झालेले आहेत. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर बँक आहे. डेटर्स झाल्यानंतर पुढचं बँक. बँक पहिल्या वर्षी किती आहे रे, तर 1,50,000, आणि नेक्स्ट इयर मध्ये बँकेचं बॅलन्स होत आहे 2,05,000. पहिल्या वर्षी आहे 1,50,000 आणि नेक्स्ट इयर मध्ये होत आहे 2,05,000. तर बँक नावाची करंट असेट इनक्रीज होते का डिक्रीज होते, तर पहिल्या वर्षीच्या तुलनेत इनक्रीज होते. इनक्रीज होत असेल तर सिम्पली इनक्रीजच्या कॉलम मध्ये जेवढा काही डिफरन्स आहे 55,000 नी वाढली म्हणून आपण 55,000 लिहिले. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय, तर कोणती असेट दिसते का तुम्हाला, तर कोणतीच असेट नाही आता याच्यानंतर करंट असेट. सो आता मग आपण काय करूया, टोटल करूया. टोटल ऑफ करंट असेट्स टोटल करा. चला टोटल जर केली तर या ठिकाणी पहिल्या कॉलमची जर टोटल केली तर टोटल येईल 6 लाख रुपये. ठीक आहे, आणि दुसऱ्या कॉलमची जर टोटल केली तर येईल 8,70,000 रुपये. ओके, याच्यानंतर करंट असेट तर झाले आपल्या. नेक्स्ट पुढचा पार्ट काय, तर आपण आता करंट लायबिलिटी पाहूया. ठीक आहे,
करंट लायबिलिटीज. क्वेश्चन मध्ये करंट लायबिलिटीज कोणकोणते आहेत बघा बरं. तर क्वेश्चन मध्ये करंट लायबिलिटी फक्त एक आहे, एक दुसरी एक आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, बट त्याच्यावरती ऍडजस्टमेंट सांगितले. ऍडजस्टमेंट जर दिली असेल तर त्याचं स्वतंत्र आपल्याला लेजर अकाउंट बनवायचं आहे. सो इथं फक्त आपली एकच लायबिलिटी आहे, कोणती तर क्रेडिटर्स नावाची. क्रेडिटर्स घ्या. पहिल्या वर्षी क्रेडिटर्स आहेत 1,68,000 आणि नेक्स्ट इयर मध्ये ते होत आहेत 1,34,000. 1,34,000 नेक्स्ट इयर मध्ये. पहिल्या वर्षी 1,68,000 आणि नेक्स्ट इयर मध्ये 1,34,000 आहेत. तर या क्रेडिटर्स नावाच्या लायबिलिटी मध्ये इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं, लायबिलिटी वाढली का कमी झाली, तर लायबिलिटी या ठिकाणी डिक्रीज झाली, कमी झाली. बट रिलेशन करंट लायबिलिटी आणि वर्किंग कॅपिटल यांचं अपोजिट आहे, विरुद्ध आहे. जर आपण इथं डिक्रीज झाला असेल तर आपण इन्क्रीज मध्ये लिहिणार आहोत, जेवढी काही अमाऊंट असेल 34,000. ओके. सो याच्यानंतर कोणतीच करंट लायबिलिटी नाही, तर आपण काय करणार, टोटल करणार. टोटल ऑफ करंट लायबिलिटी. ओके. टोटल जर केली तर तेवढीच टोटल येणार आहे. किती, याच्यामध्ये दुसरी काय ऍडिशनच नाहीये. 1,68,000 अँड 1,34,000. ओके. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, तर वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करायचंय. मग वर्किंग कॅपिटल म्हणजे काय रे, तर वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी आपल्याला लेस करायच्यात. मग पहिल्या वर्षीच्या टोटल करंट असेट किती आहेत, तर 6 लाख. मग त्याच वर्षीच्या करंट लायबिलिटी किती आहेत, 1,68,000. मग 6 लाखामधून 1,68,000 मायनस करा. मायनस केल्यानंतर जी काही अमाऊंट शिल्लक राहते ते आपण वर्किंग कॅपिटलची अमाऊंट आहे असं म्हणणार आहोत. मग मायनस जर केलं तर 4,32,000 येणार. नेक्स्ट इयर 8,70,000 मधून 1,34,000 आपल्याला जर मायनस केलं तर अमाऊंट येईल 7,36,000 रुपये. या ठिकाणी आपल्याला वर्किंग कॅपिटलची अमाऊंट भेटली आहे. पहिल्या वर्षी वर्किंग कॅपिटल आहे 4,32,000 आणि तेच वर्किंग कॅपिटल नेक्स्ट इयर मध्ये होत आहे 7,36,000. मग वर्किंग कॅपिटल वाढलंय का कमी झालं, वर्किंग कॅपिटल इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं, तर तुम्ही म्हणाल पहिल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वर्किंग कॅपिटल ऑब्विसली वाढ झाली आहे. किती हजाराची वाढ झाली रे, तुलनेमध्ये दुसऱ्या वर्षामध्ये वर्किंग कॅपिटल या ठिकाणी कमी जास्त झाले, वाढले. वाढ झाला असेल तर सिम्पली नाव द्या इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. इन्क्रीज झालंय वर्किंग कॅपिटल मध्ये. किती हजारांनी इन्क्रीज झालं रे, तर 3,04,000 रुपयाने या ठिकाणी वर्किंग कॅपिटल तुमचं वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे. मग हे जे 3,04,000 रुपये आहे ते कुठं ट्रान्सफर करायचे रे, तर ज्या साईडची टोटल तुम्हाला कमी दिसते त्या साईडला तुम्ही हे 3,04,000 डिफरन्स अमाऊंट टाकून द्या. ठीक आहे. मग मला डिक्रीजची अमाऊंट कमी दिसत आहे म्हणून मी तिकडे ट्रान्सफर केली. ठीक आहे. तर आता सगळ्याची टोटल करून घ्या. टोटल जर केली तर इथं टोटल येईल 7,36,000, 7,36,000. याची टोटल करा 3,34,000, 3,34,000 रुपीज. ओके. तर आता आपण नेक्स्ट लगेच वर्किंग कॅपिटल संपलं, याच्या पुढे फंड फ्लो स्टेटमेंट, पूर्ण अकाउंट, ऍडजस्टेड P&L अकाउंट हे सगळं पाहणार आहोत. ओके. थँक्स. स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आताच आपण व्यवस्थितरित्या पाहिले आहे. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. फंड फ्लो स्टेटमेंट तयार करायचं आहे, देन तुमचं ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ज्या ऍडजस्टमेंट किंवा ज्या आयटम वरती ऍडजस्टमेंट आहे त्या प्रत्येक आयटमचं आपल्याला इंडिव्हिज्युअल अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. तर फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये फक्त आणि फक्त आपल्या बिझनेसमध्ये प्रत्येक आयटमचा कॅशवर काय इफेक्ट होतोय ते पाहिजे. बिझनेसमध्ये जर कॅश येत असेल तर इनफ्लो किंवा सोर्सेस म्हणा. ठीक आहे. आणि बिझनेसमधून कोणत्याही मार्गाने आपल्याकडे कॅश जात असेल आपल्याकडून तर त्याला आपल्या कॅशचा आउटफ्लो म्हणा. कोणत्याही मार्गाने जर कॅश बिझनेसमध्ये येत असेल तर दॅट इज इनफ्लो ऑफ कॅश, आणि कोणत्याही मार्गाने जर आपल्या बिझनेसमधून कॅश जात असेल तर आउटफ्लो ऑफ कॅश. हे फंड फ्लोचं बेसिक आहे. ठीक आहे.
पैसा येत असेल इनफ्लो, पैसा जात असेल आउटफ्लो. त्याच्यानंतर प्रत्येक आयटम आपण एक वन बाय वन आपल्याला रीड करायचा आहे आणि त्या आयटम नुसार पैसा येतोय की पैसा जातोय ते आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात पहिलं आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल किती आहे रे? 4,50,000 अँड 4,50,000. 4,50,000चं पहिल्या वर्षी शेअर कॅपिटल आहे आणि नेक्स्ट इयर मध्ये सुद्धा 4,50,000चं शेअर कॅपिटल आहे. याच्यामध्ये पैसा येतोय पैसा जातोय, पैशामध्ये काही इफेक्ट होतोय का अमाऊंट मध्ये? तर काहीच होत नाही. 4,50,000च आहे. नेक्स्ट जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरल रिझर्व्ह 90% केसेसमध्ये वाढवून दाखवला असतो पुढच्या वर्षामध्ये. ठीक आहे, मागच्या वर्षाच्या तुलनेत पुढच्या वर्षी जनरल रिझर्व्ह हा थोडासा वाढलेलाच असतो आणि वाढायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि वाढवलेला जनरल रिझर्व्ह आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या म्हणजेच ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. तर पहिल्या वर्षी आहे 3 लाख, नेक्स्ट इयर मध्ये आहे 3,10,000. जेवढा जनरल रिझर्व्ह वाढला आहे तेवढा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून द्या. टू जनरल रिझर्व्ह कितीनं वाढलाय रे? तर 10,000 ने जनरल रिझर्व्ह इनक्रीज झाला आहे. नेक्स्ट पाहूया आता जनरल रिझर्व्ह झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या आपण गोष्टीचे अकाउंट तयार केलेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेल, फिक्स्ड असेट्स अकाउंट असेल किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट असेल, या प्रत्येक आयटमचा डिफरन्स न घेता आपल्याला याचं बॅलन्स लिहायचं आहे. ठीक आहे, बॅलन्स लिहिण्यासाठी एक शॉर्टकट लक्षात ठेवा प्रत्येकानं. असेट साइडचं बॅलन्स, असेट साइडचं ओपनिंग बॅलन्स किंवा बॅलन्स जे असतं ते असतं डेबिट बॅलन्स. ठीक आहे, असेट साइडचं बॅलन्स असतं डेबिट बॅलन्स आणि लायबिलिटी साइडचं बॅलन्स असतं क्रेडिट बॅलन्स. लायबिलिटी साइडचं बॅलन्स असतं क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे, असेट साइडचं असतं डेबिट बॅलन्स तर लायबिलिटी साइडचं असतं क्रेडिट बॅलन्स. सो आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला बघायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आपण अकाउंट काढला आहे. याच्यामध्ये बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 56,000 आणि 68,000. 56,000 ओपनिंग बॅलन्स आहे आणि 68,000 हे क्लोजिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं बॅलन्स असतं क्रेडिट, म्हणून ओपनिंग बॅलन्स ऑलवेज आपण कुठे लिहायचं? क्रेडिट साइडला. किती आहे रे? 56,000 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ब्रॉड डाऊन मीन्स ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, आणि क्लोजिंगला काय लिहिणार तुम्ही? टू बॅलन्स कॅरीड डाऊन 68,000. ठीक आहे, तर हे बॅलन्स जे आहे नेक्स्ट इयर मधले हे कॅरीड डाऊन पुढच्या वर्षामध्ये परत जाऊन ब्रॉड डाऊन होणार आहे. ठीक आहे, म्हणून क्लोजिंग बॅलन्स अपोजिट साइडला. त्याच्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ऑलरेडी आपण वर्किंग कॅपिटल मध्ये पाहिलं आहे, करंट लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. ऑलरेडी अकाउंट काढले. कोणत्या साईडला आहे? तर लायबिलिटी साईडला आहे. लायबिलिटी साईडचं बॅलन्स आहे क्रेडिट, म्हणून ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला. किती आहे? तर 76,000 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती? 76,000. याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स लिहा. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आहे क्लोजिंग बॅलन्स? क्लोजिंग बॅलन्स आहे 18,000, 18,000. हे लक्षात आलं असेल तर नोट डाऊन करा. त्याच्यानंतर जे काही आहे आपण हे पुढचा आयटम मॉर्टगेज लोन. याच्यामध्ये लक्षात घ्या, लोन काही का असेना लोन आहे. पहिल्या वर्षी लोन होतं का आपल्याकडे? पहिल्या वर्षी लोन नव्हतं, नील होतो आपण पहिल्या वर्षी. नेक्स्ट इयर मध्ये लोन किती झालं? तर 2,70,000 रुपयाचं नेक्स्ट इयर मध्ये लोन झालं. मग यामध्ये कॅश मध्ये काय फरक पडणार आहे? तर पहिल्या वर्षीच्या तुलनेत, म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याकडे लोन काहीच नव्हतं, दुसऱ्या वर्षी 2,70,000 रुपयांनी लोन वाढलं. वाढलं म्हणजे कॅश आली का गेली? लोन आपण घेतलंय. लोन घेतलंय याचा अर्थ पैसा आपल्या बिझनेस मध्ये आला, इनफ्लो झाला पैशाचा. आपण लिहिणार सोर्सेस साइडला म्हणजेच इनफ्लो साइडला मॉर्टगेज लोन. ठीक आहे, मॉर्टगेज लोन 2,70,000 रुपये. याच्यानंतर मॉर्टगेज लोन झालं. लायबिलिटी साइड आपली या ठिकाणी कंप्लीट झाली. असेट साइडला जाऊया. आताच आपण इथं लिहिलं होतं, पहिलीच आहे फिक्स्ड असेट. असेट साइडचं बॅलन्स असतं डेबिट आणि फिक्स्ड असेटवर ऍडजस्टमेंट दिले, आपण अकाउंट तयार केले. याचं डेबिट बॅलन्सला ओपनिंग बॅलन्स डेबिट साइडला देऊया. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती आहे ओपनिंग बॅलन्स?
4,00,000 रुपये. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स किती आहे रे? तर क्लोजिंग बॅलन्स आहे आपल्या इकडे 3,20,000 रुपये. 3,20,000चं क्लोजिंग बॅलन्स आहे. याच्यानंतर पुढचा आयटम काय, तर इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे, असेटचं बॅलन्स असतं डेबिट, म्हणून ओपनिंग बॅलन्स डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती आहे रे ओपनिंग बॅलन्स? 50,000 रुपये. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स याच्या अपोजिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आहे? 60,000 रुपये. नेक्स्ट, याच्यानंतर स्टॉक घेतला आपण वर्किंग कॅपिटल मध्ये करंट असेट म्हणून, त्याचे डेटास घेतले, बँक घेतलाय. या ठिकाणी पोस्टिंग करणं संपलं. ऍडजस्टमेंट नंबर 1 कोणती? इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग ₹8,000 वेअर सोल्ड ड्युरिंग द इयर 2070 ₹8,500. कॉस्ट किती आहे रे? तर कॉस्ट आहे 8,000 रुपये. आपण सेल कितीला करतोय? 8,500 रुपयाला. कॉस्ट 8,000 आहे, विकतोय आपण 8,500ला. जो काही 500 रुपये आहे तो होणार आहे आपल्याला प्रॉफिट. ठीक आहे, 500 रुपये आपल्याला प्रॉफिट झाला. त्याच्या अगोदर आपण याचे इफेक्ट देऊन घेऊया. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट नावाची आपण असेट विकली आहे. असेटचं बॅलन्स असतं किंवा असेट रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो? क्रेडिट व्हॉट गोज आउट. किंवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, असेट विकली, इन्व्हेस्टमेंट विकली, पैसा आला का गेला? विकल्यानंतर इन्व्हेस्टमेंट किंवा सेल केल्यानंतर पैसा येतो का जातो? तर पैसा येतो. येत असेल तर इनफ्लो ऑफ कॅश. किती रुपये आले? टू सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. किती रुपयाला विकले आपण इन्व्हेस्टमेंट? तर 8,500 रुपयाला आपण इन्व्हेस्टमेंट सेल केली आहे. ठीक आहे, 8,500ला इन्व्हेस्टमेंट सेल केली आहे. आणि इकडं इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये सेल. किती रुपये? तर 8,500 रुपयाला आपण विकले. ठीक आहे, मग आता ह्या 500 रुपयाचं काय? 500 रुपये प्रॉफिट आहे. प्रॉफिट कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. कशावर प्रॉफिट झाला? इन्व्हेस्टमेंटवर विकल्यानंतर प्रॉफिट झाला. 500 रुपये प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट विकल्यावर झाला. मग याच्या क्रेडिटला आहे तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू ऍडजस्टेड P&L ब्रॅकेटमध्ये काय? प्रॉफिट. लक्षात येते? ओके, 500 रुपये प्रॉफिट झाला. नेक्स्ट, याच्यानंतर पुढे काय? या ठिकाणी ही ऍडजस्टमेंट संपली. 3 इफेक्ट, 2 आपण 4 इफेक्ट दिले आहेत या ऍडजस्टमेंटचे. प्रॉफिटचा 1 आणि सेल केलेला आहे. याच्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट सांगितले त्यांनी. प्रोव्हिजन फॉर टॅक्स मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्स मेड. मेड म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा कुठेही जात नाही. मेड याचा अर्थ तरतूद करून ठेवणे, वरच्या खिशातला पैसा खालच्या खिशामध्ये ठेवणे, मेड करणं याचा अर्थ. ठीक आहे, पैशाचं ट्रान्सफर या ठिकाणी झालं नाही. मेड करणं म्हणजेच प्रोव्हिजन करून ठेवली. तर पाहूया किती प्रोव्हिजन करून ठेव. आणि सगळ्या प्रोव्हिजन कुठं असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असतात. टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स. किती रुपये रे? 9,000 रुपये. याच्या डेबिटला आहे तर प्रोव्हिजन फॉर टॅक्स मध्ये जाताना क्रेडिट साईडला जाईल बाय ऍडजस्टेड P&L अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रोव्हिजन. किती रुपये? 9,000 रुपये. ओके, याच्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट काय सांगितले? ड्युरिंग द इयर अ पार्ट ऑफ फिक्स्ड असेट कॉस्टिंग ₹10,000. एका असेटचा पार्ट होता, कॉस्ट आहे त्याची 10,000 रुपये आणि विकली कितीला? ती सेल केली आपण 12,000 रुपयाला. ठीक आहे, सेल कॉस्ट होती 10,000 रुपये, आपण विकतोय 12,000 रुपयाला. 2,000 या ठिकाणी कुणीही सांगेल काय असेल? आपला प्रॉफिट झाला असेल. 2,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. मग परत या इन्व्हेस्टमेंट सारखेच आपण इफेक्ट देणार आहोत. सेलिंग प्राइस, पहिल्यांदा आपण बिझनेस मध्ये सेल करून पैसा किती आला ते पाहणार आहोत. किती आला? सेलिंग प्राइस आहे किती? 12,000 रुपये. लिहा टू सेल ऑफ
सेल ऑफ फिक्स्ड असेट्स किती रुपयाला विकले, तर विकले 12,000 रुपयाला, 12,000 रुपीज. मग असेट याच्या डेबिटला, तर असेटच्या क्रेडिटला, क्रेडिट व्हॉट गोज आउट बाय बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये सेल. फंड फ्लो अकाउंट लिहायचं नाही, फंड फ्लो अकाउंटला काय म्हणायचं, बँक अकाउंट. नेक्स्ट पुढे आता हा प्रॉफिटचा एक इफेक्ट देऊया. प्रॉफिट कुठे लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स. किती रुपये प्रॉफिट झाला रे, तर 2,000 रुपयाचा या ठिकाणी प्रॉफिट झाला आहे. त्याच्या क्रेडिटला आहे, मग याच्या कुठे येईल, डेबिटला, टू काय रे, ऍडजस्टेड P&L म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट. किती रुपये, 2,000 रुपये. नेक्स्ट याच्यानंतर पुढचं काय, लास्ट ऍडजस्टमेंट, डिव्हिडंड पेड ड्युरिंग द इयर 2017 वॉज ₹40,000. डिव्हिडंड पेड केलाय किती रुपयाला, किती रुपयाचा डिव्हिडंड पेड केला आपण, 40,000 रुपयाचा डिव्हिडंड या ठिकाणी आपण पेड केला आहे. 40,000चा डिव्हिडंड पेड केला. पेड केल्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये कॅश आलं का कॅश गेलं, पेड केल्यानंतर ऑब्विसली बिझनेस मधून कॅशचा आउटफ्लो होणार आहे. किती रुपयाचा डिव्हिडंड पेड केला आपण, 40,000चा. म्हणून मी आउटफ्लोला लिहितोय, ऍप्लिकेशन साइडला लिहितोय बाय डिव्हिडंड पेड. किती रुपयाचा पेड केला, 40,000 रुपयाचा. आणि हा एक्सपेन्सेस रेव्हेन्यू आहे, सॅलरी पेड असेल, टॅक्सेस पेड असेल, इन्शुरन्स पेड असेल, आपण कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, टू डिव्हिडंड पेड. किती, 40,000. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट होतात, हे गोष्ट लक्षात ठेवा. पहिला इफेक्ट, ऍप्लिकेशनला पैसा गेला बिझनेस मधून, आउटफ्लो झाला, आउटफ्लो ऑफ कॅश. आणि दुसरा आपला एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. नेक्स्ट याच्यानंतर आता सगळेच आयटम्स पोस्टिंग झाले आणि सगळ्याच आयटमचे आपण ऍडजस्टमेंटच्या एंटर सुद्धा केल्यात किंवा इफेक्ट सुद्धा दिलेत. आता सगळ्यात अगोदर प्रोव्हिजन अकाउंट क्लोज करूया. प्रत्येक अकाउंट आपल्याला क्लोज करत जायचं. आपण प्रोव्हिजन क्लोज करूया. चला, प्रोव्हिजन जर क्लोज केली या ठिकाणी, तर प्रोव्हिजन फॉर टॅक्सची अमाऊंट किती येईल रे, तर टोटल करा, 76,000 आणि 9,000 येईल 85,000 रुपये. इकडे सुद्धा 85,000 रुपये. बॅलन्सिंग फिगर किती आलं रे, बॅलन्सिंग फिगर आलं आपलं 67,000, 67,000. याला नाव द्या ऍक्च्युअल टॅक्सेस पेड किंवा बँक अकाउंट म्हणा, याच्या हे फंड फ्लो मध्ये जाणार आहे. याला नाव द्या ऍक्च्युअल टॅक्स पेड. या वर्षामध्ये आपण टॅक्स किती पेड केला, 67,000 रुपये. बँक अकाउंट लिहिलं, हे कुठं ट्रान्सफर करायचं आपल्याला, लागलीच याचा इफेक्ट, टॅक्सेस पेड केलेत आपण, पेड आहे याचा अर्थ पैसा गेला, आउटफ्लो ऑफ कॅश उचलायचं आणि आउटफ्लोला टाकायचं, बाय टॅक्सेस पेड ब्रॅकेट मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स. किती रुपये गेले रे, 67,000, 67,000 रुपये. नेक्स्ट हे क्लोज झालं. त्याच्यानंतर पुढचं आपण क्लोज करूया, फिक्स्ड असेट्स अकाउंट क्लोज करूया. क्लोज करा. याची बँक किती सेल केलं होतं, सेलिंग प्राइस किती होती याची, 12,000, 12,000 रुपये. ठीक आहे, 12,000. फिक्स्ड असेट क्लोज करायचं, टोटल करा, 4 लाख. इकडची मोठी आहे, 4,02,000, 4,02,000. बॅलन्सिंग फिगर क्रेडिट साइडला आलं, किती आलं रे, तर 7,000 रुपये आलं. मग काय लिहिणार याला, बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये सेल किंवा बॅलन्सिंग फिगर म्हणा, सरळ सरळ बॅलन्सिंग
फिगर. लक्षात येते, क्रेडिट साईडला बॅलन्स इन फिगर आलंय आहे याचा अर्थ असेट या ठिकाणी आपली कमी झाली. असेट कधी कमी होते रे? नंबर 1, पहिला प्रेफरन्स सेल्सला द्यायचा, दुसरा प्रेफरन्स डेप्रिशिएशनला द्यायचा. दोनच कारणांना असेट कमी होणार आहे. नंबर 1, सेल केल्यामुळे क्रेडिट साईडला बॅलन्स इन फिगर आला आहे याचा अर्थ असेट कमी झाले. डेबिट साईडला जर बॅलन्स इन फिगर आला असेल तर असेट परचेस करणं होय. क्रेडिट साईड आलं तर बॅलन्स इन फिगर क्रेडिट साईडला आलं तर सेल किंवा डेप्रिशिएशन. डेबिट साईडला आलं तर परचेस. फक्त एकच, परचेस केल्यानं असेट वाढत असते. असेटच्या बाबतीमध्ये आहे हे. ठीक आहे, असेटच्या डेबिट साईडला बॅलन्स आलं तर परचेस, क्रेडिट साईडला आलं तर सेल. इथं बॅलन्स इन फिगर आलं क्रेडिट साईडला आलं याचा अर्थ सेल केला आपण. सेल केल्यानंतर बिझनेसमध्ये पैसा येतो का जातो? तर बिझनेसच्या बाहेर पैसा जातो. आउटफ्लो ऑफ कॅश. सेल केल्यानंतर पैसा आपल्या बिझनेसच्या बाहेर जातो. मग लिहा टू सेल ऑफ फिक्स्ड असेट्स ब्रॅकेटमध्ये बॅलन्स इन फिगर. किती रुपये रे? तर जेवढा काय डिफरन्स आला आहे तेवढा 7,000 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इन्व्हेस्टमेंट क्लोज करा. इन्व्हेस्टमेंट जर क्लोज केलं तर किती येईल? 68,500 रुपये. इकडे सुद्धा 68,500. बॅलन्स इन फिगर आलं डेबिट साईडला. आत्ताच सांगितलंय, डेबिट साईडला जर बॅलन्स इन फिगर आलं तर त्याला म्हणायचं परचेस. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये म्हणा बॅलन्स इन फिगर. इथंच लिहिलंय, डेबिट साईडला जर बॅलन्स इन फिगर आलं तर त्याला काय म्हणायचं? असेट आपण परचेस केले. किती रुपये आलं रे बॅलन्स इन फिगर या ठिकाणी? तर या ठिकाणी बॅलन्स इन फिगर आलं आपलं 18,000 रुपये. किती आलं? 18,000 रुपये. हे 18,000 रुपये डेबिट साईडला आले. डेबिट साईडचा अर्थ परचेस करणं. परचेस केल्यानंतर पैसा येतो का पैसा जातो? तर पैसा जातो. जात असेल तर आउटफ्लो ऑफ कॅश म्हणजेच काय रे? बाय काय म्हणता येईल आपल्याला? परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट. ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्स इन फिगर. किती रुपये रे? तर 18,000 रुपये. नेक्स्ट, आता क्लोज करा ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर क्लोज केलं तर या ठिकाणी ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,27,000 1,27,000 आणि क्लोज होईल. 1,27,000 1,27,000 आणि जो काही डिफरन्स येईल तो क्रेडिट साईडला येईल. त्याला म्हणायचंय ऑपरेटिंग फंड. ऑपरेटिंग फंड काय म्हणायचंय? ऑपरेटिंग फंड. किती रुपये आला रे ऑपरेटिंग फंड? तर या ठिकाणी बरोबर तुमचा 68,500 रुपये ऑपरेटिंग फंड येणार आहे. ऑपरेटिंग फंडला दुसरं नाव आहे काय? तर तुम्ही ऑपरेटिंग फंडला प्रॉफिट सुद्धा म्हणू शकता किंवा फंड फ्रॉम ऑपरेशन सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, तर हे फंड फ्रॉम ऑपरेशन किंवा ऑपरेटिंग फंड क्रेडिट साईडला आहे. या फंड फ्लो मध्ये येत असताना कुठे येईल रे? डेबिट साईडला. काय म्हणा? ऑपरेटिंग फंड. किती रुपये? 68,500 रुपये. चला, झालं? नाही. तर वर्किंग कॅपिटल मधलं इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल राहिलं आहे. इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल जे आहे क्रेडिट साईडला दाखवायचंय, आउटफ्लोला दाखवायचंय, सोर्स अप्लिकेशनला दाखवायचंय. इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल बाय इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल. किती होतं रे वर्किंग कॅपिटल इनक्रीज झालेलं? तर ते होतं 3,04,000 रुपये होतं. ठीक आहे, 3,04,000 रुपये होतं. तर आता या डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल असेल तर डेबिट साईडला टाकायचे, इनक्रीज असेल तर क्रेडिट साईडला टाकायचंय. या ठिकाणी जर आपण टोटल केली दोन्ही साईडची तर बरोबर टोटल आपली कितीनं क्लोज होणार आहे? जस्ट अ मिनिट, मी कॅल्क्युलेट करून सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी जर क्लोज केलं तर बरोबर किती येणार आहे? 4,29,000 ने आपलं फंड फ्लो क्लोज होणार आहे. किती? 4,29,000 दोन्ही साईड क्लोज होते. ओके, या ठिकाणी जर काही कुठेही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता.
जर तुम्हाला खरंच समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर सगळेच व्हिडिओ जे आहेत मॅनेजमेंट अकाउंटचे आपण यावरती टाकणार आहोत या चॅनलवरतीच. याच्यानंतर आपण ॲडव्हान्स अकाउंट सुद्धा या चॅनलवरती आपण टाकणार आहोत. थर्ड इयरचं मॅनेजमेंट अकाउंट आणि ॲडव्हान्स अकाउंटचे आता येत्या काही दिवसामध्ये ॲडव्हान्स अकाउंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.